स्वागत आहे. महाविकास आघाडीच्या सगळ्या याच्यात आजच्या शृंखलेत आपल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार प्रसाद लाडजी उपस्थित आहेत. तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आमचे नेते श्री निरंजन डावखरे साहेब हेही उपस्थित आहेत. मी आमदार प्रसाद लाड साहेबांना विनंती करतो की ते मीडिया सेंटरमध्ये आलेल्या माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित आमचे युवा धडाडीचे नेते सन्माननीय माझे सहकारी आमदार निरंजन डावकरेंचं देखील स्वागत करतो आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मीडियाच्या प्रमुखांचं देखील इथे स्वागत करतो. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 2024ची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ज्या पद्धतीमध्ये उभाटा शिवसेनेकडून प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या सभांमध्ये महायुतीमध्ये ज्या पद्धतीत आरोप करतात, आज खरं तर तुम्ही पाहिलं तर मागच्या 2.5 वर्षामध्ये जे उद्धव ठाकरे सातत्याने म्हणत होते की 25 वर्ष भाजपाबरोबर शिवसेना सडली, आज त्यांना सत्य परिस्थिती माहिती पडायला लागली आहे की या मागच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना कशा प्रकारे सडलेली आहे. एका विशिष्ट समाजाचं लांगून चालन करून धर्मनिरपेक्षतेची झाकलेली झळाळी पांघरावी लागते. आज अशी परिस्थिती उबाटाच्या उद्धवजींवरती आलेली आहे. जो भगवा रंग होता तो आता हिरव्याकडे जायला लागलाय. ही परिस्थिती देखील आता आपल्याला नाकारून चालणार नाही. ज्या पद्धतीमध्ये वेळोवेळी उभाटाचा अपमान होतोय, संजय राऊत बोलका पोपट सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच बोलत होते की 3 आकड्यांच्या खाली आम्ही लढणार नाही, त्यांना जाऊन 90च्या आकड्यावर थांबावं लागलं. ज्या मातोश्रीवरती कैलासवासी अटल बिहारी वाजपेयींपासून माननीय अडवाणींपासून कैलासवासी प्रमोद महाजनांपर्यंत आणि महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे नितीन गडकरींपासून सर्वच नेते कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर जायचे. आज आपण परिस्थिती बघितली तर उद्धव ठाकरेंना आणि त्यांचे पुत्र पेंगवीन आदित्य ठाकरेंना हे सिल्वर ओकवर किंवा काँग्रेस भवनात जाऊन बैठका घ्याव्या लागत आहेत. यापेक्षा वाईट परिस्थिती ही उभाटाची असू शकत नाही. त्यामुळे मी वेळोवेळी पुन्हा तेच सांगतो, जे उद्धव ठाकरे म्हणत होते की 25 वर्षात भाजपाच्या युतीबरोबर आम्ही सडलो, आज खऱ्या अर्थाने 2.5 वर्षात महाविकास आघाडीबरोबर ते सडलेले आपल्याला दिसायला लागले. कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावासमोरचं हिंदू हृदय सम्राट काढून जनाब ठाकरे हे आज लिहावं लागतंय. यापेक्षा दुर्दैव हे उभाटा सेनेचं असू शकत नाही. ज्या भाषणामध्ये उभं राहून माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आणि मातांनो म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता माझ्या तमाम हिंदू भगिनींनो आणि मातांनो आणि बांधवांनो बोलायला देखील लाज वाटते. ही परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्षात उद्धव ठाकरेची झाली आहे. मी जसं म्हटलं की मगाशी जो भगवा रंग होता तो आता हिरव्याकडे जायला लागलाय आणि आमचा भगवा रंग महाराष्ट्रभर दरवळतोय. ही परिस्थिती आज महाराष्ट्रात लोक पाहतायत आणि लोक जाणतात देखील आहेत. ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पालघर साधूकांड झालं आणि त्यांना मूग गिळून गप्प बसावं लागलं, त्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबद्दल बोलूच नये, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये उद्धव ठाकरेंना आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की उद्धव ठाकरेंना काही निर्णय घ्यायचा असेल तर पहिला सकाळचा बोलका पोपट हा सिल्वर ओकला जातो. पोपट तिकडून चिठ्ठी घेऊन येतो आणि त्याच्यानंतर उद्धवजी बोलतात आणि हे तिघेही एकमेकाच्या कुबड्या घेऊन चालतात. अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेच्या पक्षाची अवस्था बिकट झालेलीच आहे आणि हिंदुत्वाच्या परतीचे दोर त्यांनी तोडून टाकले आहेत. आणि ज्या पद्धतीमध्ये त्यांनी एका विशिष्ट समाजाचं फतवा काढून स्वतःला समर्थन घेण्याची प्रथा सुरू केली आहे, त्यामुळे आता हिंदुत्वाचा परत येण्याचा मार्ग देखील त्यांचा बंद झाला आहे.
असा माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावर आहे. आणि आज आपण पाहिलं असेल पत्रकार मित्रांनो, काही भाषणांमध्ये ते स्वतः बोलतात की मी बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे म्हणून मला किंमत आहे. पण उद्धवजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की बाळासाहेबांचा पुत्र असल्याचा तुम्हाला अभिमान आहे का? तो अभिमान देखील तुम्ही शरद पवार आणि काँग्रेसच्या पायावर ठेवलाय. ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जावं लागलं तर ते दुकानाला मी टाळा लावीन, त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचं काम तुम्ही आणि तुमचे पुत्र आदित्य ठाकरे करताय. सोनिया गांधीच्या पाया पडणं, राहुल गांधीकडे नतमस्तक होणं, शरद पवारांकडे जाऊन विनवणी करणं, संजय राऊतासारखा पोपट त्यांच्याकडून निरोप घेऊन आल्यानंतर तुम्ही बोलणं, आणि हे बाळासाहेबांना मान्य होते का? मजिदीवरचे भोंगे बाळासाहेबांना मान्य होते का? मजिदीमधून निघणारे मतदानाचे फतवे हे शिवसेनेसाठी निघतायत, हे कदाचित बाळासाहेबांना मान्य होतं का? आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणलं असतं तर हे बाळासाहेबांना मान्य होतं का? हा देखील विचार उद्धवजींनी केला पाहिजे आणि याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी दिलं पाहिजे. जी शिवसेना मागच्या 50 वर्षात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोठी झाली, गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणणारे कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भारतीय जनता पार्टीचे आणि हिंदुत्वाचे आदर्श राहिले, या महाराष्ट्राचे आदर्श राहिले. त्या बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत असताना उद्धवजी तुम्हाला लाज वाटत कशी नाही, हा देखील प्रश्न माझ्या समोर आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वासाठी प्राण दिले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी मान्य होतं का? आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणलं असतं तर हे बाळासाहेबांना मान्य होतं का? हा देखील विचार उद्धवजींनी केला पाहिजे आणि याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी दिलं पाहिजे. जी शिवसेना मागच्या 50 वर्षात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोठी झाली, गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणणारे कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भारतीय जनता पार्टीचे आणि हिंदुत्वाचे आदर्श राहिले, या महाराष्ट्राचे आदर्श राहिले. त्या बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत असताना उद्धवजी तुम्हाला लाज वाटत कशी नाही, हा देखील प्रश्न माझ्या समोर आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वासाठी प्राण दिले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी बाळासाहेबांनी रस्त्यावर उतरून जोडे मारो आंदोलन केलं. त्या सावरकरांच्या प्रतिमेला देखील पाया पडताना तुम्हाला लाज वाटते. हेच का तुमचं हिंदुत्व आहे का? हे मला उद्धवजींना विचारायचं आहे. आणि आपल्याला असे कित्येक उदाहरणं देता येतील की उद्धवजी मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी सावरकरांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्याला पुष्पार्पण टाकताना देखील त्यांनी ते नाकारलं होतं. परंतु इंदिरा गांधींबद्दल मला चुकीचं बोलायचं नाही किंवा राजीव गांधींबद्दल बोलायचं नाही, ते देशाचे पंतप्रधान होते, त्यांना श्रद्धांजली अर्पित करणं हे कदाचित त्यांचं काम होतं, पण ते करत असताना लाज वाटत नव्हती. परंतु बाळासाहेब ठाकरेंची जयंती आणि पुण्यतिथी आणि सावरकरांची जयंती आणि पुण्यतिथीला का राहुल गांधींनी कधी पुष्पहार अर्पण केले का? याचा कधीतरी जाब तुम्ही राहुल गांधींना, शरद पवारांना, सोनिया गांधीला, नाना पटोलेला उद्धवजी विचारणार आहात का? हा देखील प्रश्न माझ्या समोर आहे. आणि अतिशय गंभीर बाब म्हणजे आजची मी महाविकास आघाडीची जाहिरात पाहिली आणि अक्षरशः त्या महाविकास आघाडीच्या जाहिरातींमधनं सन्माननीय कैलासवासी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो महाविकास आघाडीने गायब केला आहे. हा गायब केलेला फोटो पाहून आमच्यासारख्याच्या मनात दुःख होतं की ज्या शिवसेना प्रमुखांना आम्ही महाराष्ट्राचं हिंदुत्वाचं आराध्य दैवत मानतो, ज्या शिवसेना प्रमुखांच्या नावावरती ही महाविकास आघाडी मतदान मागते आणि त्या हिंदू हृदय सम्राट कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो देखील जाहिरातीतून गायब केला, यापेक्षा दुर्दैवी परिस्थिती ही उबाटा शिवसेनेची महाविकास आघाडीमध्ये असू शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जिथून सुरुवात केली तिथे पुन्हा एकदा येऊन संपवतो. जे 25 वर्षात भाजपाबरोबर सडले म्हणत होते त्यांना भाजपाने सातत्याने त्यांचा आदरच केला, त्यांच्यावरती प्रेमच केलं, शिवसेना प्रमुखांचा आदर केला, बाळासाहेबांचे पुत्र म्हणून उद्धवजींना, आदित्यजींना मान सन्मान दिला. त्या महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्षात उभाटा शिवसेना सडली
हे मी पुन्हा एकदा आपल्यासमोर म्हणतो. धन्यवाद. महायुती म्हणून महायुतीचा निर्णय सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, आमचे देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार हे तिघे मिळून घेतात. त्यामुळे महायुतीचा जो निर्णय असेल तो निर्णय पक्षाचे कार्यकर्ते फॉलो करतील. वेळोवेळी देवेंद्रजींनी, वेळोवेळी शिंदे साहेबांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला वाटतं की ती भूमिका धरून कार्यकर्ते काम करतील. जो पूर्व मुख्यमंत्री थे उद्धव ठाकरे ने जालना का दौरा किया. सभा के दौरान उन्होंने कहा कि लोकसभा में जो भारतीय जनता पार्टी या महायुति को सरकार लगाने के लिए भारतीय जनता पार्टी को महाराष्ट्र में आया. देखिए, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी हो या देश के गृह मंत्री और देश के नेता अमित शाह हो, इनके बारे में बोलने की औकात भी इनकी नहीं है. जिस तरीके से लोकसभा में नैरेटिव सेट करने का काम उस चुनाव में महाविकास आघाड़ी से ने किया था, संविधान के बारे में गलतफहमी करने का काम किया था, मस्जिदों में से फतवा निकालने का काम जो किया था, जो एक बार नैरेटिव से लोग भूल थाप हो सकती है, रोज रोज वो नैरेटिव सेट हो नहीं सकता. मुझे लगता है उद्धव जी अभी भी 36,000 फुट के एयरलाइंस में ही बैठे हैं, अभी तक नीचे जमीन पे आए नहीं हैं. आने वाले चुनाव के निकालों के बाद 23 तारीख को 4 बजे के बाद अगर आप मुझे निमंत्रित करेंगे तो इसी पत्रकार कक्ष में आकर मैं आपसे पत्रकार वार्तालाप भी करूंगा और 100% आपको कहता हूं कि महायुति की सरकार बहुमत से इस राज्य में सरकार बनाने जा रही है. आगे उन्होंने ऐसा कहा कि मुंबई की ज्यादातर जगह जो है अडानी की. महाविकास आघाडी की सरकार तो इसके पहिले भी थी. मेलेल्या टाळूवरचं लोणी कोणी खाल्लं, खिचडीमध्ये भ्रष्टाचार कोणी केला, पत्राचाळसारख्या गरीब राहणाऱ्या लोकांच्या घरं कोणी उद्ध्वस्त केली, कोविडच्या बॉडी बॅगमध्ये कोणी पैसे खाल्ले, सिमेंटच्या काँक्रिटीकरणाचे पैसे कोणी खाल्ले, रस्त्याचं तर सोडूनच द्या, परंतु चिकलखाण्याचं काम देखील ज्यांनी केलं, मेलेले उंदीर खाण्याचं काम ज्यांनी केलं, त्या उद्धव ठाकरेंना महायुतीवरती बोलण्याचा अधिकार नाही. अडानीला जे धारावीचं टेंडर मिळालं ते टेंडर ग्लोबल टेंडर होतं, त्यामध्ये अटी शर्ती होत्या आणि मला माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये दुबई स्थित एका कंपनीने देखील बिडिंग केलं होतं, त्यामध्ये सिंगापूर बेस्ड एका कंपनी देखील बिडिंग केलं होतं आणि ते बिडिंग हायेस्ट बिडरचं होतं. जर राज्य सरकारला, राज्याला चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट होऊन जास्तीत जास्त पैसे मिळण्यामध्ये उद्धव ठाकरेंची जर अडचण असेल तर कदाचित माती खाल्ली, चिखल खाल्ला, उंदीर खाल्ले, रस्ते खाल्ले, गटारं गिळंकृत केली, मिठी नदी गिळली, तशी यांचा कट याला मिळाला नाही म्हणून अडाणीवरती राग आहे का, हा प्रश्न देखील या मुंबईतली आणि महाराष्ट्रातली जनता विचारते. पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन राज्यात सरकार असेल शिंदे सरकार हे काही विधानसभेमध्ये गुंड पाठवून निवडणुकीसाठी उपयोग करून घेतो असं संजय राऊत बोलतो. संजय राऊताला उठता बसता आंघोळ करताना देखील पाण्यामध्ये पोलीस दिसतात, कारण त्यांनी केलेली कृत्य आणि त्या कृत्यामुळे तो जेलमध्ये गेला. अशा प्रकारे कुठलीही यंत्रणा ही काम करत नाही. निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोग हा सर्वोच्च संविधानिक अधिकार असलेला सरकारचा एक भाग असतो आणि निवडणूक अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली कलेक्टर असेल, कमिशनरेट असेल किंवा इतर सर्व यंत्रणा, पोलीस यंत्रणा या निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली काम करत असतात, ना की प्रभारी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याच्या हाताखाली काम करत असतात. त्यामुळे संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे आरोप आहेत आणि संजय राऊतांच्या आरोपाला काही तथ्य नाही. नाही, माझं असं म्हणणं आहे की शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. ते कुठल्या पक्षात आहेत, काय आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेल्या कामाचं योगदान आहे, त्याचा आम्ही आदरच करतो. आणि कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक व्यंगावरती किंवा कुठल्याही व्यक्तीच्या व्यंगावरती बोलू नये, हे माझं तरी वैयक्तिक स्वतःचं मत आहे आणि आमच्या पक्षाचं देखील ते मत आहे. त्यामुळे त्याबद्दल सदाभाऊ खोतांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्याशी फोनवरती चर्चा देखील केली आहे. त्यामुळे दिलगिरी व्यक्त केल्यानंतर तो विषय मला वाटतं की संपला असेल आणि पवारसाहेब देखील फार समंजस ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी देखील तो विषय संपवला असेल याची मला खात्री. महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेवरती आहे, ती महिलांना लाच देते असं म्हटलं जातं. दुसरीकडे काल नाना
अशा पद्धतीची बघा, तुम्ही लोकसभा निवडणूक असेल, कर्नाटकची निवडणूक असेल, हिमाचलची निवडणूक असेल, या ठिकाणी आलू का सोनावाला खटाखट खटाखट खटाखटवाला आयटम पाहिला होता. तो खटाखट खटाखट खटाखटवाल्या पप्पूनी परत येऊन आम्ही 3,000 रुपये देऊ, तरुण बेरोजगारांना 4,000 रुपये देऊ, अशा पंचसूत्री योजना जाहीर केल्या. आजच सकाळी मी अजितदादांशी बोललो. अजितदादांना विचारलं की हे शक्य आहे का, कारण मला माहिती होतं की हा प्रश्न तुम्ही मला विचाराल. तर ह्या योजनांमध्ये मला मिळालेल्या माहितीप्रमाणे वर्षाला 3 लाख कोटीचा खर्च होणार आहे. लाडकी बहीण योजना आणल्यानंतर ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी, मग ते सुनील केदार असतील, विजय वडेट्टीवार असतील, स्वतः नाना पटोले असतील, किंवा उद्धव ठाकरे असतील, किंवा संजय राऊत असतील, ज्यांनी सातत्याने लाडकी बहिणीचे सावत्रभाव होण्याचं काम केलं, लोकांना कोर्टात पाठवलं, आणि ज्या योजनेसाठी आम्ही 40-42 हजार कोटी खर्च करतोय ती योजनाच मुळी होऊ शकत नाही हे सांगितलं. आणि त्यानंतर देखील रक्षाबंधनला बहिणीसाठी भेट आणि भाऊबीजेला लाडक्या बहिणीला भेट देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी केलं. आणि आतापर्यंत 7,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात गेले. ते त्यांना डोळ्यात कुठेतरी खुपतंय. त्यामुळे कर्नाटकात लागू केलेली योजना बंद पडली, काँग्रेस करू शकला नाही. तेलंगणामध्ये केलेली योजना बंद पडायच्या मार्गावर आहे, करू शकले नाहीत. तांदूळ आणि गहू मोफत देतो ते देऊ शकले नाहीत. हिमाचलमध्ये योजना खटाखटनी जी सांगितली ती बंद पडली, ती करू शकले नाहीत. त्यांना आम्ही सुरू केलेल्या योजनेच्या बद्दल आदर नाही, बहिणींबद्दल आदर नाही, सन्मान नाही. त्यामुळे खोटी आश्वासनं देण्याचं काम या पंचसूत्रीमध्ये आहे, हे मला स्पष्टपणे म्हणावंसं वाटतं. सर, इस तरीके से योगी आदित्यनाथ के बयान जो आया कटिंग तो बड़ा में भी जुड़े ये सारा चीज मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी काल सांगितलं, एक है तो सेफ है. याच्यामध्ये एकता, सामर्थ्यवानता, शक्तिशीलता, सहनशीलता, आम्ही सर्वांनी एकत्रित राहून आम्ही एक राहिलो तर आम्ही सेफ राहू. ज्या पद्धतीमध्ये या राज्यामध्ये, या देशामध्ये वेगळ्या प्रकारच्या शक्ती या काम करतायत आणि या देशाला तुकडे करण्याचा प्रयत्न करतायत, आजूबाजूच्या देशाला मदत होईल अशा प्रकारची कृत्य करतायत. त्यामुळे माननीय पंतप्रधानांनी जे सांगितलं, एक है तो सेफ है, मला वाटतं की तेच वाक्य ह्या देशासाठी, या राज्यासाठी महत्त्वाचं आहे. कालच जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला की भाजप हा मला वाटतं की जितेंद्र आव्हाड सकाळी काय म्हणतात, दुपारी काय म्हणतात, रात्री काय म्हणतात आणि मध्यरात्री काय म्हणतात, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. तुम्ही सगळे ठाण्याचे पत्रकार आहात. जितेंद्र आव्हाड माझे मित्र आहेत, निरंजनचे पण खूप चांगले मित्र आहेत. परंतु जितेंद्र आव्हाड कधी काय बोलतील याची काही खात्री नसते. आपण पाहिलं असेल तर या राज्यामध्ये, देशामध्ये ओबीसी समाजाने नेहमी भारतीय जनता पार्टीच्या मागे आणि विकासाच्या मागे उभी राहण्याची भूमिका घेतली. माननीय देशाचे पंतप्रधान हे ओबीसी आहेत, हे जितेंद्र आव्हाडांना कदाचित माहीत नसेल. त्यामुळे ज्यांनी तिसऱ्यांदा ह्या देशाचं नेतृत्व करणारा ओबीसी नेता जर भारतीय जनता पार्टीचा नेता आणि पंतप्रधान असेल, तो ओबीसींच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कसं काम करेल. आता महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीन हालायला लागली. ज्या ज्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत होत्या त्या मॅनेज होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे ओबीसी समाज, मराठा समाज, दलित, वंचित, शोषित, महिला, तरुण, युवक हे सर्व हे भाजपाच्या महायुतीच्या मागे आहे, ते आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कुठेतरी मला पराभव दिसतोय आणि या पराभवाच्या भीतीतून जितेंद्र आव्हाडांसारखी मंडळी बोलते. जितेंद्र आव्हाडांची स्वतःची निवडणूक देखील कटिंग प्रसंगात चालली आहे. नजीब मुल्लासारखा तरुण तडफदार कार्यकर्ता हा राष्ट्रवादी आणि महायुतीतून उभा आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड स्वतः निवडून येतील की नाही ही शंका त्यांच्या मनामध्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये बघा, असं आहे की आपले मीरा भाईंदरचे जे उमेदवार आहेत, काय नाव आहे, नरेंद्र मेहताजी यांना भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी दिली. गीता जैन या तिकडच्या स्थानिक अपक्ष आमदार होत्या, ज्यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी अपक्ष फॉर्म भरला, तर त्या नरेंद्र मेहताच्या प्रचाराला कशा येतील, कारण त्या दोघांमध्येच लढत आहे. राहिला सवाल कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेब हे राज्याचे नेते आहेत, केंद्रीय माजी राज्यमंत्री राहिले. त्यांच्याकडे प्रचंड वेगवेगळ्या जिम्मेदाऱ्या आणि पक्षाची कामं दिली गेली आहेत. जसं माझ्यासारख्या एका पदाधिकाऱ्याला निवडणूक न लढता
राज्यामध्ये इतर मतदारसंघाची आणि इतर कामाची जिम्मेदारी दिली आहे, तशी कपिल पाटलांकडे देखील अनेक कामांची जिम्मेदारी, कारण त्यांच्याकडे मला वाटतं की ते केंद्रीय मंत्री असताना त्यांच्याकडे फार महत्त्वाची ग्रामीण भागाची जिम्मेदारी होती. पंचायत राजचे मंत्री ते होते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये कपिल पाटील फिरतायत, महायुतीचं काम करतायत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की कपिल पाटलाच्या अनुभवाचा फायदा नुसता मुंबई, ठाणे आणि MMR रिजनमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्हाला होईल. मोदी म्हणाले एक हेतू से नाही, मी आत्ताच उद्धवजींची ती लोकमतची पत्रकार परिषद पाहत होतो येताना. मला वाटतं की उद्धव ठाकरेंचा अभ्यास कमी आहे किंवा उद्धव ठाकरेंना सांगणारे पोपट काहीतरी चुकीच्या पद्धतीत सांगतायत. ज्या उद्धव ठाकरेंनी स्वतःचं घर फोडलं, ज्या उद्धव ठाकरेंमुळे नारायण राणेंना शिवसेना सोडावी लागली, ज्या उद्धव ठाकरेंमुळे गणेश नाईकांना शिवसेना सोडावी लागली, ज्या उद्धव ठाकरेंमुळे स्वतः राज ठाकरेंना घरातून बाहेर जावं लागलं, ज्या उद्धव ठाकरेंमुळे त्याचा सक्का भाऊ जयदेव ठाकरेला घराच्या बाहेर जावं लागलं, ज्या उद्धव ठाकरेंमुळे स्मिता ठाकरेंना घराच्या बाहेर जावं लागलं, त्या उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांनी घर फोडण्याची भाषा करू नये. स्वतः उद्धव ठाकरेंनी पहिलं स्वतःचं घर, माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत असताना, माझं कुटुंब माझी जबाबदारी 4 लोकांपुरती मर्यादित नसते, तर राज्याचं नेतृत्व करत असताना माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी म्हणजे माझं राज्य आणि माझं राज्य म्हणजे कुटुंब, ही जबाबदारी उद्धव ठाकरेंना कधीच कळलेली नाही. दुसरा प्रश्न जो तुम्ही म्हणालात की त्यांनी जे मोदींवरती जे आरोप केले, एक आहे तो सेफ आहे, हे मोदी का म्हणतात, मग ते पंतप्रधान आहेत मग का सेफ नाहीत. मी जे तुम्हाला म्हटलं की या देशामध्ये ज्या चुकीच्या प्रवृत्ती देशविरोधी कारवाया करायसाठी प्रयत्न करतायत, ज्या माध्यमातून जो शहरी नक्षलवाद पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्या माध्यमातून बाजूच्या देशांना मदत करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रेमध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती आणून लोकांना फसवण्याचं, लोकांना भूलतापा मारून खोटं बोलण्याचं, नेरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं जात आहे. त्याच्यासाठी एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा आम्ही संपूर्ण देशामध्ये देणार आहे. धन्यवाद. मुझे लगता है कि नाना पटोले को शिवसेना के एक नेता जिनको भाऊजी कहा जाता है, आदेश बांदेकर जी, उनके होम मिनिस्टर कार्यक्रम में बुला के होम मिनिस्टर करना पड़ेगा. इतना ही मैं बोलना चाहता हूँ. धन्यवाद. चला पाच, धन्यवाद. काँग्रेस जाहिरातीबाबतची पोलखोल करूच शकत नाही, कारण आम्ही जे केलं आहे तेच आम्ही दाखवतोय आणि त्या लोकांना आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की महाराष्ट्रात काही करू शकले नाहीत म्हणून तेलंगणाच्या आणि कर्नाटकाच्या जाहिराती द्याव्या लागत आहेत आणि त्याची पोलखोल काल वृत्तपत्रातून झाली आणि ती तुम्ही लोकांनी मान्य देखील केली आहे. त्यामुळे पोलखोल कोणाची होते हे जनता पाहते. धन्यवाद.